बॉलिवूडमध्ये अनेक लव्ह स्टोरीज झाल्या, अनेक गाजल्या, काही लग्नापर्यंत पोहोचल्या, काही मध्ये संपल्या. पण एक लव्ह स्टोरी अशी आहे जी आजही एक रहस्यच. 90ची स्टार हिरोईन उर्मिला मातोंडकर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचं सुद्धा नाव एकमेकांशी जोडलं गेलं होतं. त्यांच्या अफेअरच्या चर्चा वर्षानुवर्ष सुरू होत्या. दोघांच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच चर्चेत असायच्या, पण या दोघांनीही कधीच आपल्या नात्याबाबत स्पष्टपणे काही सांगितलं नाही किंवा बोलले सुद्धा नाही. असं असलं तरी या दोघांनी गुपचूप एका मंदिरात लग्न केलं होतं. पण आता पुन्हा त्यांच्याबद्दल का चर्चा होते? आणि जर या दोघांनी लग्न केलं होतं तर मग असं काय झालं की हे दोघे आता सोबत राहत नाहीयेत आणि ते त्यांच्या त्या गुपचूप केलेल्या लग्नाबद्दल कधीच का बोलले नाही? या दोघांची लव्ह स्टोरी काय आहे? आजच्या या व्हिडिओतून आपण हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 90चं दशक. बॉलिवूडमध्ये एक हिरोईन तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालत होती. ती म्हणजे उर्मिला मातोंडकर. त्याच काळात बॉलिवूडमध्ये एक दिग्दर्शक आपल्या वेगळ्या सिनेमांसाठी ओळखला जाऊ लागला होता. तो म्हणजे राम गोपाल वर्मा. दोघांची भेट झाली चित्रपटांच्या निमित्ताने आणि मग सुरू झाला एक असा प्रवास ज्याने सिनेमाच्या पडद्यावर सुद्धा जादू केली आणि पडद्यामागे सुद्धा चर्चांचा विषय बनला. रंगीला, सत्या, कौन, मस्त, जंगल अशा अनेक चित्रपटांमध्ये राम गोपाल वर्मांनी उर्मिलाला लीड रोल दिले. त्या काळात राम गोपाल वर्मांचा चित्रपट म्हणजे लीड हिरोईन उर्मिलाच फिक्स असायची. प्रत्येक चित्रपटात उर्मिलाच, म्हणजे दोघांच्या अफेअरच्या चर्चा होणं स्वाभाविक. प्रत्येक चित्रपटात उर्मिलाच म्हणजे दोघांच्या अफेअरच्या चर्चा होणं स्वाभाविकच आहे. आणि हळूहळू दोघांच्या अफेअरच्या चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये रंगू लागल्या. पण ना उर्मिलाने कधी या नात्याची कबुली दिली ना राम गोपाल वर्मांनी. पण आता इतक्या वर्षानंतर या दोघांच्या स्टोरीला, कथेला वेगळंच वळण मिळालंय. एका ज्येष्ठ चित्रपट पत्रकाराने एका मुलाखतीत असा दावा केला की उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांचं फक्त अफेअर नव्हतं, तर त्यांनी गुपचूप लग्नसुद्धा उरकलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या काळात त्या दोघांच्या नात्यावर वारंवार बातम्या लिहायचे ते. मात्र दोन्ही बाजूंनी म्हणजे उर्मिला आणि राम गोपाल वर्मांच्या बाजूने त्या बातम्या न छापण्यासाठी सुद्धा सांगितलं जायचं. आणि अशातच एकदा त्यांची भेट अभिनेता चिरंजीवी यांच्याशी झाली. बोलताना चिरंजीवीने त्यांना विचारलं की तुम्ही राम गोपाल वर्मा आणि उर्मिलाबद्दल इतकं लिहिता, पण त्यांनी लग्न केले हे का लिहिलं नाही? आणि हा प्रश्न ऐकून त्या पत्रकारसुद्धा आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी विचारलं, अफेअरबद्दल माहिती आहे, पण लग्न कधी झालं? तर त्यावर चिरंजीवींनी सांगितलं की दोघांनी आंध्र प्रदेशातल्या एका मंदिरात लग्न केलं होतं. इतकंच नाही तर ज्या माणसाने लग्न लावून दिलं त्यांचा नंबरसुद्धा दिला. या सगळ्या माहितीच्या आधारावर त्यांनी एका मॅगझिनमध्ये दोघांच्या लग्नाची बातमी दिली. पण ती छापण्याआधी त्यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोन केला आणि उर्मिला फोनवर इमोशनल झाल्या. त्या रडू लागल्या. त्यांनी एवढंच विचारलं, तुम्ही मला इतक्या वर्षांपासून ओळखता, मग माझ्याबद्दल असं कसं लिहू शकता? पण विशेष म्हणजे उर्मिला त्यांचं आणि राम गोपाल वर्मा यांचं लग्न झालं असं काही स्पष्ट बोलल्या नाही. म्हणजे लग्नाच्या दाव्याला स्पष्ट शब्दात त्यांनी नकार दिला नाही. त्यानंतर त्या राम गोपाल वर्मांशीही बोलल्या, पण त्यांनी फक्त एकच उत्तर दिलं, मला याबद्दल बोलायचं नाही आहे. पण जर खरंच लग्न झालं होतं तर पुढे काय झालं? यावरही त्या पत्रकारांनी सांगितलं की उर्मिलाला वाटत होतं की त्यांच्या आणि राम गोपाल वर्मा यांच्या नात्याला कायदेशीर स्वरूप मिळावं. मात्र तसं झालं नाही आणि पुढे त्या दोघांचेही मार्ग वेगळे झाले. पण आजपर्यंत उर्मिला मातोंडकर किंवा राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या या लग्नाबद्दल कधीच पब्लिकली सांगितलं नाही किंवा बोलले सुद्धा नाही. म्हणूनच आजही त्यांच्या स्टोरीबद्दल ठोस असं काही सांगता येत नाही. रूमर्स, कॉन्ट्रोवर्सीज यातच ही गोष्ट आहे. खरं तर बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या प्रायव्हेट आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगत असतात, पण चर्चा आणि सत्य यांच्यामध्ये मोठा फरक असतो. आणि म्हणूनच उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या स्टोरीकडे बॉलिवूडमधील सर्वात गाजलेली आणि अजूनही अनुत्तरित असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणून पाहिलं जातं. तुम्हाला काय वाटतं? उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या नात्याबद्दलचं हे रहस्य कधी उघडेल का? की ही प्रेमकथा कायमच बॉलिवूडमधल्या सर्वात मोठ्या गूढ कथांपैकी एक राहील? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि अशाच मनोरंजक बॉलिवूड स्टोरीजसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.